Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. आपल्यासोबत युगेंद्र पवार आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय सांगाल दादा, तुम्ही आज 10 दिवसात 100 गावांचा दौरा केलेला आहे, नेमकं काय प्रयोजन? आपण 100 पेक्षा जास्त गावं केली. बारामतीचे तालुक्यातले जे सगळे गावं आहेत, 117 गावं आहेत, ती सगळी गावं आपण केली आणि हा आमचा आभार दौरा होता. खर तर लोकसभेच्या वेळीच आम्ही सगळे तिथं फिरलेलो आणि आम्हाला वाटलं की आम्हाला सगळ्यांना पवार साहेबांना एवढी साथ दिली, बारामतीने सगळ्यात जास्त लीड आपल्या सुप्रियाताईंना दिलं. त्याच्यामुळं आम्हाला वाटलं की आपण एक आभार दौरा आता केला पाहिजे आणि सगळ्यांचे आभार आपण तिथं मानले पाहिजे आणि हा तो त्या प्रकारचा दौरा होता. लोकसभा निवडणुकीपूर्वी बारामती तालुक्यात तुमच्या पक्षाचं संघटन नव्हतं असं म्हटलं जातंय, पण आता संघटन जुळत चाललेलं आहे, संघटन वाढलेलं आहे. कशा पद्धतीचा रिस्पॉन्स तुम्हाला नागरिकांकडून मिळतोय, मतदारांकडून मिळतोय? आपला रिस्पॉन्स खूप चांगला आहे, प्रतिसाद खूप चांगला आहे. मग तो आपल्या तालुक्यामध्ये असेल किंवा शहरामध्ये असेल, बऱ्यापैकी आमचे सगळे कार्यकर्ते नवीन आहेत, काही ज्येष्ठ निष्ठावंत कार्यकर्ते आहेत आमच्या सोबत, नेते पण आहेत बारामतीचे जे पवार साहेबांसोबत काम करत होते, आज पण ते आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करतायत, ते पण आमच्या सोबत आहेत. प्रतिसाद चांगला आहे, फक्त कार्यकर्ते नवीन असल्यामुळं काही गोष्टी आम्हाला सगळ्यांना शिकत जायचंय आणि ते सगळे कष्ट सगळे घेत आहेत. आता असं म्हटलं जातंय लोकसभा निवडणूक आहे ती यशस्वीपणे पार पडली आहे, जिंकलेली आहे. आता विधानसभेची निवडणुकीची तयारी तुम्ही सुरू केलेली आहे, खरं आहे का? आणि जर समजा तसं असेल तर कशा पद्धतीनं विधानसभाला सामोरं जाणार आहात? मी असं तयारी करतोय असं नाहीये, पण मी एक पवार साहेबांचा कार्यकर्ता, पवार साहेबांचा एक सैनिक म्हणून मी इथं काम करतोय आणि जो काय निर्णय पवार साहेब घेतील तो आम्हाला सगळ्यांना अंतिम असेल, मान्य असेल आणि त्या पद्धतीने आम्ही इथं काम करतोय. काही दिवसांपूर्वी पवार साहेबांकडे कार्यकर्त्यांनी मागणी केली होती की तुम्हाला उमेदवारी द्यावी बारामती विधानसभा मतदारसंघातून. परवा जो शिवस्वराज्य मेळावा झाला बारामतीमध्ये, त्यामध्ये देखील प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तुमच्या कामाचं भरभरून कौतुक केलेलं आहे. विधानसभेची संधी मिळाली तर तुम्ही कितपत कशी तयारी करणार आहात आणि लोकांपर्यंत कोणते मुद्दे घेऊन पोहोचणार आहात? मुद्दे भरपूर आहेत, मुद्दे अनेक आहेत, पण हा जर तरचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे जर आपल्याला संधी मिळाली तर मग आपल्याला तेव्हा ठरवावं लागेल. पण हा निर्णय खरं तर हे माझ्या हातात नाही. आपले महाविकास आघाडीचे मित्र पक्ष आहेत, शिवसेना, काँग्रेस, आणि शेवटी पवार साहेब निर्णय घेतील. हा त्यांच्या लेवलचा प्रश्न आहे. जेव्हा ते ठरवतील मग आपण बघू पुढं काय होईल ते. तुम्ही आता सांगितलं मुद्दे भरपूर आहेत, कोणते कोणते मुद्दे तुम्हाला या गावभेट दौऱ्याच्या निमित्तानं जाणवले? कोणते प्रकर्षाने सुटायला पाहिजेत प्रश्न, ते सुटलेले नाहीत? जास्त करून बारामतीमध्ये आज अनेक गाव आहेत जिथं आज पण पाणी नाही. म्हणजे शेतीचं सोडून द्या, प्यायला सुद्धा पाणी नाही आज, पावसाळा असून पण. हा एक मोठा मुद्दा आहे. बेरोजगारीचा खूप मोठा मुद्दा आहे. आज अनेक मुलं मुली त्यांना शिक्षणाची सोय पवार साहेबांनी तेव्हा करून दिली, पण ज्या प्रमाणात इंडस्ट्री बारामतीमध्ये यायला हवी होती ती अलीकडच्या काळात आली नाही. त्याच्यामुळे इथं सुशिक्षित बेरोजगारी बारामतीमध्ये खूप वाढली आहे. आणि मग दुसरे पण त्यांची काही कामं असतील, रस्त्याची काही कामं असतील, काही वाड्या वस्त्यांचे काही प्रश्न असतील, हे पण ते सगळे राहिले आणि ते आपण मार्गी लावायचा प्रयत्न करतो. गेल्या अनेक वर्षांपासून अजितदादा इथले पालकमंत्री आहेत किंवा नेतृत्व करतायत. असं असताना सर्वसामान्य लोकांशी त्यांची नाळ राहिली नाही असं वाटतंय का? कारण तुम्ही आता सांगितलं की काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा देखील प्रश्न तेवढाच गंभीर आहे. आता दादांबद्दल बोलणं इतका मी तेवढा मोठा नाही, पण मला वाटतंय दादाचे खूप त्यांचे जे पद अधिकारी होते किंवा जे गाव पुढारी होते, अनेक लोकांनी दादांपर्यंत पोहोचूनच दिलं नाही आणि ही तक्रार बऱ्याच लोकांची आहे. त्यामुळेच दादांनी पक्ष संघटनेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या 15 तारखेला नवीन अध्यक्ष शहर आणि तालुक्याचा मिळणार आहे. कसं वाटतंय तुम्हाला? कारण विधानसभा निवडणूक जवळ आली आहे 2 महिन्यांवरती. तुमचं पक्ष संघटन देखील मजबूत होत चाललेलं आहे.
विधानसभेमध्ये कशा पद्धतीची फाईट होईल असं वाटतंय तुम्हाला? तुम्ही स्वतः उमेदवार असणार आहात अशी चर्चा आहे बारामतीमध्ये. बघू आता काय आहे. एकतर आपल्या पक्षाकडून उमेदवार अजून जाहीर झालेले नाहीये, त्यांच्या पक्षाकडून पण उमेदवार कोण असणार आहे हे पण त्यांनी अजून जाहीर केलेलं नाहीये. त्याच्यामुळे जेव्हा हे सगळे गोष्टी फायनल होतील तेव्हा ह्याच्यावर आपण उत्तर देऊ शकू. आज त्याच्यासाठी माझ्याकडे उत्तर नाहीये त्या प्रश्नासाठी. एका वृत्तवाहिनीला अजितदादांनी मुलाखत दिली आणि त्यामध्ये असं म्हटलंय की लोकसभेला सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देऊन मी चूक केलेली आहे. आणि तुम्हाला तसं वाटतंय का? एक कुटुंब म्हणून काय वाटतंय तुम्हाला? नाही, ते काय त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. अजितदादा ज्येष्ठ नेते आहेत, माझे काका पण आहेत, सुनेत्रा वहिनी पण माझी काकी आहे. त्यांच्यावर बोलण्या इतका मी मोठा नाहीये, त्याच्यामुळं मी ह्याच्यावर काय बोलू इच्छित नाही. जेव्हापासून स्प्लिट झालं दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, काकांशी बोलणं होतं का तुमचं? अजितदादांशी बोलणं होतं का? आणि होतं तर कोणत्या मुद्द्यावर होतं? बोलणं होतं म्हणजे मी परवा जर आजींना भेटायला गेलो एकदा काटेवाडीमध्ये, तिथं ते होते. तिथं सहज एक भेट झाली. किंवा माझे वडील आजारी होते तेव्हा हॉस्पिटलमध्ये तेव्हा भेट झालेली. त्याच्यामुळं काय माझी पण इच्छा आहे की राजकारण एका बाजूला ठेवलं पाहिजे. शेवटी विचार वेगळे असू शकतात पण वैयक्तिक संबंध आपण ठेवले पाहिजेत. ही माझी पण इच्छा आहे, त्यांची पण इच्छा असावी. शेवटी हे सगळं आमच्यावर हे संस्कार शारदाबाई पवार असतील, पवार साहेब असतील, त्यांच्या असल्यामुळं मला खात्री आहे की कुटुंब काही झालं राजकारण वेगळं ठेवेल आणि कौटुंबिक संबंध आपण वेगळे ठेवले पाहिजे. खूप खूप धन्यवाद. हे होते योगेंद्र पवार. कौटुंबिक जे आहे ते राजकीय मतभेद वेगळे ठेवले पाहिजेत आणि कौटुंबिक चौके जे आहेत ते वेगळे ठेवले पाहिजे असं त्यांचं मत आहे. कॅमेरामन तेजस समी, वसंत मोरे, मुंबई तक, बारामती.